की माझ्याकडे पुण्याचं बळ कमी पडल्या कारणानं स्वर्गाच्या दारामध्ये थांबावं लागलंय. मग काय करायचं? आपल्या वडिलांच्यासाठी पांडवांनी एक यज्ञ केला आणि या यज्ञातून मिळणारं जे पुण्य आहे ते पिंडदानाच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या पर्यंत पोहोचवलं. आता ही शंका आहे. अलीकडच्या विज्ञान युगामध्ये थोडस 2 बुक 4 बुक शिकलेल्या मुलाला ही साहजिकच शंका, त्यांचं तरी काय चुकतंय, साहजिकच ती शंका आहे. इथं केलेलं पिंडदान, इथं तयार झालेलं पुण्य तिथपर्यंत कसं पोहोचवता येतं? काही गोष्टी भावनेतून मोजायच्या असतात. अध्यात्माच्या माध्यमातून बघा, सांख्यशास्त्र वेगळं आहे, तिथे अंकाने गोष्टी मोजाव्या लागतात, पण काही गोष्टी भावनेतून मोजाव्या लागतात. कायद्याला भावना मान्य नाही, तिथे भावना सांगून चालत नाही. कोर्टामध्ये आम्ही असे भावनिक आहोत, आमचं असं नातं आहे, तिथे नाही, तिथे पुराव्याला महत्व आहे. पण अध्यात्मामध्ये भावनेने या गोष्टी जोडल्या जातात. देव आणि भक्त या दोघांचा दुवा जोडणारा जे साधन, जे माध्यम आहे त्याला उपासना म्हणतात. आणि ज्या वेळेला माणसाची उपासना पराकोटीची असेल त्यावेळेला त्याची अनुभूती आपल्या पत्रामध्ये, त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. कोणते? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह सदा जाता नेम वाचे गाय राम सर्व काळ. याच्यात पुढे एक माऊलींची छान ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये. ते मरणा ऐलीच कडे मद मिळवणी गेले पुढे. म्हणजे मृत्यू येण्याच्या अगोदरच ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले. मृत्यू तर अजून लांब आहे, त्याच्या अगोदरच वास्तविक मानवी जीवनाचं ध्येय काय, मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय, आपल्याला तिथे पोहोचायचंय. जिथून आलो तिथं जायचं, हाच मानवी जीवनाचा खरा प्रयत्न, खरा अट्टाहास आहे. ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या राहत्या घराच्या पुढच्या ह्या कठाड्यावरती बसायचे आणि समोरच्या कठाड्यावरती बसल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारायचे, मला माझ्या घरी घेऊन चला ना, मला माझ्या घरी घेऊन चला ना, असं विचारायचे. लोक म्हणायची, महाराज तुम्ही तुमच्याच घरी बसला, तुम्ही तुमच्याच घरी आहात. हे लक्षात आलं का? ते म्हणायचे माझ्या घरी घेऊन चला ना, म्हणजे आपलं राहतं घर वेगळं आहे आणि ज्या घरी जायचंय ते घर वेगळे. तिथूनच आलोय, पुन्हा तिथेच जायचंय, हा प्रवास आहे. आणि हे जे येणं जाणं आहे, म्हणजे हे जे 2 टप्पे, त्याच्या मधलं जे अंतर आहे, त्याला आपण नाव फक्त 3 अक्षराचं दिलंय, त्याला आपण जीवन म्हणतो. आणि हे जीवन माणसाला 2 पद्धतीनं जगता येतं. बघा, हे जीवन माणसाला अर्थपूर्ण जगता येतं आणि हेच जीवन निरर्थक संपवता येतं. हे जीवन माणसाला फलदायी जगता येतं, हेच जीवन माणसाला निष्फळ संपवता येतं. हे जीवन माणसाला कारणी लावता येतं, हेच जीवन माणसाला निष्कारणी संपवता येतं. हे फलदायी जगता येतं, निष्फळ संपवता येतं. या जीवनाचा सदुपयोग करता येतो आणि याचा दुरुपयोगही करता येतो. अगदी सोपं सांगू, या जीवनाचं सोनंही करता येते आणि याच जीवनाची प्रश्न असा आहे, नेमकं काय करायचं? सोनं करायचं का माती करायचं? त्या कबीर महाराजांचा छान दोहरावा, पशु का होत पनैया नरका कछु न होय, एक बार नर करणी करे सो नरका नारायण बळीला. नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य मानवी जीवनामध्ये. मी वेगळ्या परिभाषेमध्ये सांगू, वेगळ्या अँगलनं सांगू, मानवी जीवन म्हणजे देवानं दिलेली आपल्याला एक छानशी अशी गिफ्ट, छानसं असं वरदान आहे. मानवी जीवन म्हणजे आपल्याला मिळालं एक वरदान आहे. फक्त त्याचं काय करायचं, यशस्वी जीवन जगायचं का अपयशी जगायचं, हा निर्णय आपल्याकडे. हे बघा, प्रत्येकाच्या आयुष्याचा कालावधी ठरलेला आहे, आयुष्याची शिदोरी प्रत्येकाची ठरलेली, आणि जेवढी शिदोरी घेऊन आलाय तेवढी वापरली की पुन्हा आपल्याला परतीचा प्रवास करायचा. त्याच्यामध्ये काही तडजोड नाही, आजचं उद्या, उद्याचं परवा, त्याच्यामध्ये काही वाढ, त्याच्यामध्ये कमी, असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्याची शिदोरी संपलेली आहे आणि याच्या बाबतीत आजपर्यंत आपल्याला कधी तडजोड करता आली नाही. संत एकनाथ महाराजांनी तर फार टोकाचं उदाहरण दिलं.
संत एकनाथ महाराजांनी फार पुढचं उदाहरण दिलंय. एकनाथ महाराजच्या हरिपाठामध्ये म्हणतात, सटवीने नेला कैसा नाही. काही काहींचं आयुष्य तर गर्भामध्ये असताना संपवलंय, कारण त्याला तिथपर्यंत आयुष्य दिलंय. सटवीने नेला कैसा नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सगळ्यात टोकाचं उदाहरण दिले, टोकाचं प्रमाण दिले. अभंगाची प्रमाण पण क्रमशः आहे, ते लक्षात आलं. अभंगाची प्रमाण क्रमशः बघायची असतात. संत तुकाराम महाराजांनी पहिल्या क्रमांकाचं प्रमाण दिलंय मृत्यूच्या बाबतीत, जीवनाच्या बाबतीत. महाराज म्हणतात, अवघाची आकार ग्रासी येला काळे, एक ते निराळे हरिचे नाम. हे सारं जग काळाने ग्रासलेलं आहे. आपल्याला ग्रासले ते काळाने. देह हे काळाचे, हे सारं जग काळाने ग्रासलेलं आहे. महाराजांचं दुसऱ्या क्रमांकाचं प्रमाण आहे, न धरी प्रतिष्ठा कोणाचीही यम म्हणता कारे राम लादा धरी. यम कुणाचीही प्रतिष्ठा बाळगत नाही. आपल्यामध्ये वर्गवारी, प्रतिष्ठित अप्रतिष्ठित, ही वर्गवारी. आपण म्हणतो ही प्रतिष्ठित माणसं आहेत, ही अप्रतिष्ठित. आजपर्यंत आपण समाजामध्ये ही वर्गवारी करत आलोय. यमाला वर्गवारी नाही, मृत्यूला वर्गवारी नाही. तो म्हणतो, तू प्रतिष्ठित आहात नाही तर अप्रतिष्ठित. उंच असो, नीच असो, राव असो, रंग असो, गरीब असो, श्रीमंत असो, फुटपाथवरचा असो नाही तर पॅलेस मध्ये राहणारा असो, त्याला काय करायचंय. न जरी प्रतिष्ठा कोणाचीही यमा. आणि मग संत तुकाराम महाराजांनी शेवटचं प्रमाण, शेवटचं उदाहरण दिलं, शेवटचा अभंग दिला. याच्या पुढचं प्रमाण नाही. महाराज म्हणतात, मृत्यूच्या बाबतीत, येथे उरो नाही आले अवतार. इथं देवांचे अवतार शिल्लक राहिले नाही, तर सामान्य माणसं तर भगवान कृष्ण वयाच्या 125व्या वर्षानंतर द्वारकेतून निजधामाला जायला निघाले. दोघांना बोलून घेतलं, उद्धवाला बोलून घेतलं, अर्जुनाला बोलून घेतलं. उद्धव हा देवाचा निर्गुण भक्त आहे आणि अर्जुन हा देवाचा सगुण भक्त आहे. आजही समाजामध्ये कोणी सगुण भक्ती करतं तर कोणी निर्गुण भक्ती करतं. काही उपासक हे निर्गुणाचे आहेत आणि काही उपासक हे देवाच्या सगुणाचे आहेत. आता पहाटे काकड आरतीला मंदिरामध्ये जायचं, देवाची स्नानसंध्या करायची, ही सगुण भक्ती आहे. काही उपासक हे सगुण आहेत, सगुण भक्तीचे आहेत, काही निर्गुण भक्तीचे उपासक आहेत. उद्धवावर जबाबदारी दिली, अर्जुनावर जबाबदारी दिली. उद्धवाला सांगितलं, मी माझं हे चैतन्य घन स्वरूप मी तुझ्यामध्ये देतोय आणि सर्वसामान्य माणूस म्हणून मी निजधामाला चाललोय, ही जबाबदारी तुझ्यावरती. अर्जुन हा पराक्रमी योद्धा आहे, अर्जुनावर जबाबदारी दिली. ही जी द्वारका आहे ती बुडवली जाणार आहे, बुडणार आहे. आणि या द्वारकेमध्ये असणाऱ्या माझ्या 108 स्त्रिया, ही सगळी द्वारकेतली मंडळी घेऊन तू मथुरेला जा, या सगळ्यांना घेऊन मथुरेला जा, ही जबाबदारी अर्जुनावर दिली. आणि भगवान कृष्ण निजधामाला निघाले. म्हणजे 11.5 वर्ष गोकुळामध्ये, 13.5 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये. म्हणजे 125 वर्षांना द्वारकेचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला, सगळं सोडले. हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे प्रवचनामध्ये हा घेण्यासारखा मुद्दा आहे. माणसाने सोडायला शिकावं. जेवढी आसक्ती, जेवढा हव्यास, हा तेवढा दुःखाला कारण, जेवढा बंधनाला कारण. भगवान कृष्णाने स्वतः निर्माण केलेली द्वारका, स्वतः निर्माण केलेलं राज्य, ते राज्य सोडायचंय. आपलं समाधान कधी होणार? आपण सोडायला कधी शिकणार? मरणाच्या शेवटच्या दारापर्यंत आसक्तीनं, हव्यासानं माणसं एवढी ग्रासलेली असतात. ती आमची जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे बघा. जुनी वडीलधारी मंडळी, कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे. म्हातारा अंथरुणावर पडलाय, त्याच्या गेल्या गोवऱ्या, लाकडं गेली, अंथरुणावर पडलाय, पण आसक्ती एवढी आहे.
लेकरं नातवंड भेटायला आली तर म्हातारा अंथरुणावरून त्या लेकरांना त्या नातवंडाला म्हणतोय, अरे वाके 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 वाके. पोरांना असं वाटलं बाबांना शॉर्टकट मध्ये म्हणायचंय वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा असं म्हणायचं असेल. वाके वाके. पोरं म्हणतात बाबा वाके वाके म्हणजे वासुदेवा केशवा का? म्हातारा म्हणतोय मेल्या मुर्द्यानो वाके वाके म्हणजे वासुदेवा केशवा नाही, वासुरू केसू केरसुनी खातोय. माझ्या डोळ्यात ते खत तर हे संसाराचे असं चाललंय तर मी गेल्यावर काय? अरे जा जाऊन बघ काय होतंय ते. उगतच माणसं हे सगळं भगवान कृष्णाच्या चरित्रातून हे शिकायचंय. सोडलंय सगळं. वेळेप्रसंगी आपली पत्नी, आपल्या राहण्या, आपल्या राज्य, आपले सखे, गायी, वासरं या सगळ्याचा त्याग केला. मथुरेचं राज्य स्वतः निर्माण केलं होतं, स्वतः उभं केलं होतं, जिंकलं होतं. पण जिंकलेल्या राज्याचाही वेळेप्रसंगी त्याग केलाय. मनाची तयारी ठेवा सोडण्याची. बघा पुढचं किती आनंद असेल, किती समाधानाचं फळ असेल. 125 वर्षानंतर द्वारकेचं राज्य सोडलंय. सोडले म्हणण्यापेक्षा पाण्यामध्ये बुडवली आणि निघाले निजधामाला. अर्जुनाला सांगितलं होतं ह्या सगळ्यांना घेऊन तू मथुरेला जा. अर्जुनाला वाटेनं निघताना चालताना प्रवासामध्ये चंबळ खोरा लागला. म्हणजे पंजाब प्रांत लागला. म्हणजे 5 नद्या जिथे पंच नद्यांचा प्रदेश त्याला म्हणतात. आणि या पंच नद्यांच्या प्रदेशामध्ये चंबळ नावाची नदी ते खोरं आहे. आता चंबळ नदी म्हटल्यानंतर तुम्हाला वेगळं नाव आलं असेल डोक्यात. म्हणून या चंबळ खोऱ्यातून अत्यंत घनदाट अशा अरण्यातून प्रवास करत असताना त्या अर्जुनाला काही चोरांनी अडवले. आता हा विषय हा प्रसंग वेगळा आहे. मला एवढंच गरजेपुरतं सांगायचं होतं. भगवान संत तुकाराम महाराजांचं प्रमाण येथे उरो नाही आले अवतार. देवांचे अवतारही शिल्लक राहिले नाहीत. त्यांनाही निघावं लागलंय, त्यांनाही जावं लागलंय. भगवान श्रीरामांचं पहा, भगवान कृष्णाचं पहा. ह्या सृष्टीला घालून दिलेला एक सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे, ज्याचं येणं आहे त्याचं जाणं आहे. आणि हा निसर्गाचा सृष्टीचा सिद्धांत कधीच मोडता येत. मृत्यूला आव्हान देणारी माणसं या देशामध्ये, या जगतामध्ये जन्माला आली. त्यांचं नाही चालू दिलं, नियतीनं चालू दिलं नाही. गरुडाचं उदाहरण माहिती. मी माझ्या आईला जाऊ देणार नाही. ठरलेल्या वेळेमध्ये यम गरुडाच्या दारामध्ये हजर. गरुडाने म्हटलं तू इथे पण आला? अरे म्हणे इथे नाही, तू कुठे जरी आईला घेऊन गेला तरी मी तिथे येणार. शक्तिशाळी आहे तो, बळशाळी आहे. आपल्या देशामध्ये 64 जाती आहे. या गरुडाच्या एकूण 64 जाती आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बळशाली असणारी जात त्याला गोल्डन ईगल म्हणतात. अत्यंत प्रभावी. एका तासाला तो 325 किलोमीटरच्या अंतराने पळतो. एवढा त्याचा पळण्याचा वेग आहे त्या गरुडाचा. मी रस्त्याचं अंतर नाही सांगत, याला एअर डिस्टन्स म्हणतात, हवेतलं अंतर. एका तासाला तो 325 किलोमीटर पळतो. एवढा बलशाली, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. त्यांनी आपल्या आईला अशी खांद्यावर घेतली आणि हिमालयाच्या का घनदाट अशा अरण्यामध्ये एका घळईमध्ये नेऊन ठेवली. आणि मग त्यांनी सांगितलं आता बघू इथं माझ्या आईला यम कसा न्यायला येतोय. तो मातृभक्त आहे. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेमध्ये यम हजर. कुणालाही मृत्यूला नाकारता येत नाही. तो कोणी नाकारू शकत नाही. जे विधिलिखित आहे, जे निश्चित आहे. कितीही दृष्टांत आणि कितीही प्रमाणात दिली तरी हा विषय न संपणारा आहे. आणखी थोड्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. मृत्यू हा अनाकलनीय आहे. थोडस सोपं वाक्य सांगू. मृत्यू हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं कोड आहे. मृत्यू हे मानवी जीवनाचं कोड आहे. ते आजपर्यंत कुणालाही उलगडलं नाही. कसा आहे, कुठून येतो, रंग कसा आहे, आकार कसा आहे, हे न उलगडणारं कोड आहे. महाभारतामध्ये धर्मराजाने त्यासाठी शब्द वापरलाय. मृत्यू हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपण आतापर्यंत त्या नाटकांचे आश्चर्य आपल्याला माहिती असतील, पण मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे माणसाचा मृत्यू. संत तुकाराम महाराजांनी त्यासाठी स्पेशल आपल्याला एक अभंग दिला.
एक पाहताची एकाची दहणे सावध या गुणे कार्य न व्हा. एक माणूस दुसऱ्याचं दहन करताना पाहतो आणि हे बघून देखील तो सावध का होत नाही, तो त्याच्यातून का बोध घेत नाही, शिकत का नाही. आणि शिकायला पाहिजे, बोध घ्यायला पाहिजे. एकाचं दहन करताना पाहिल्यानंतर त्यांनी बोध घ्यायला पाहिजे, माझ्याही वाट्याला हा प्रसंग येणार आहे. पण त्या स्मशान क्रिया झाल्या की स्मशानावरून माणसं घराच्या दिशेनं निघाल्यानंतर क्षणात सार विसरून जातात. सावध या गुणे कार्य न व्हा. मृत्यू हे जीवनाचं कोड आहे. प्रश्न असा आहे, फक्त तो येण्याच्या अगोदर ते मरणा ऐलीच कडे मद मिळवणी गेले पुढे. तो येण्याच्या अगोदर आपल्या जीवनाचे काही प्रश्न आहेत. ते जीवन कसं जगायचं हा प्रश्न महत्वाचा. ते शालेय जीवनामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल, काही विद्यार्थी, काही मुलं 2-2, 4-4 महिने अगोदर आपल्या घरामध्ये आपली मम्मी असेल, आपले वडील पप्पा असतील, या आई वडिलांना तो 2-2, 4-4 महिने अगोदर सांगतो मुलगा की पप्पा या वर्षी वर्गामध्ये नंबर माझा पहिला असेल. अशी किती महत्वाकांक्षी मुलं आपण पाहतो. 4 महिने अगोदर सांगतात. म्हणजे एक्झाम व्हायची, पेपर लिहायचे, अजून व्हायचंय, निकाल लागायचे, 4 महिने अगोदर त्यांनी घरात सांगितलं या वर्षी पहिला नंबर माझा असेल. स्वतःच्या कर्मावरती त्याचा किती दृढ निष्ठा असेल, किती दृढ विश्वास असेल. तो 4 महिने अगोदर सांगतोय पहिला नंबर माझा. त्याच्या विरोधामध्ये आणखीन एक मुलांचा वर्ग आहे, तो 4 महिने अगोदरच सांगतोय या वर्षाची परीक्षेची फी नाही भरली तरी. ते लक्षात आलं? ते काय मुलांचं सांगतोय मी. संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये हे 2 वर्ग आहेत. अजूनही संप्रदायातला जो घटक आहे, संप्रदायातला जो उपासक आहे, त्यालाच अजून माहिती नाही मला कोणत्या दिशेनं जायचंय. पाऊल पडलंय पण मला नेमका रस्ता कोणत्या मार्गाने, तो कन्फ्युज आहे. असा बघा तुम्ही, संप्रदायातला जो घटक आहे ना, तो अजून कन्फ्युज आहे नेमका. तो दोलायमान आहे. मला कुठल्या दिशेनं जायचं, मला नेमकं काय करायचं. नवीन नवीन कीर्तन प्रवचन शिकायला काही मुलं येतात ना, ज्यांना व्याख्यान शिकायचंय, ज्यांना प्रवक्ता बनायचंय, व्याख्याता बनायचंय. पण ही मुलं प्रश्न विचारतात, काय केल्यानंतर चांगलं बोलता येईल, काय केल्यानंतर, काय वाचल्यानंतर चांगलं प्रवचन, कीर्तन, व्याख्यान करता येईल, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, भागवत वाचावं, नेमकं काय करावं. म्हणजे अशी दोलायमान आहे. आताही संप्रदायातला घटक नेमका दोलायमान आहे. मला काय करावं. 8-10 वर्ष निघून गेली बोलता बोलता, अर्ध आयुष्य निघून गेलं, अजूनही देवाचा पत्ता नाही, अजूनही देवाचं स्वरूप माहिती नाही. लोक म्हणतात म्हणून मी म्हणतोय देव जवळ आहे, लोक म्हणतात म्हणून मी म्हणतोय देव जवळ आहे, पण जवळ असलेला अजून त्याची अनुभूती नाही, मला माहितीच नाही तो जवळ आहे पण कोणत्या स्वरूपात आहे. असा कन्फ्युज असणारा माणूस आहे सध्या संप्रदायामध्ये. असा घटक असा दोलायमान आहे. साधू संतांनी या जीवनाला दिशा दिली. संप्रदायामध्ये आजही असा एक घटक पाहायला मिळतो, तो प्रभावी. तो मृत्यू येण्याच्या अगोदरच सांगतो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अजून शेवट व्हायचा आहे, तो शेवट होण्याच्या अगोदर सांगतो माझा शेवट गोड होणार. याला महत्वाकांक्षा म्हणतात, याला आत्मविश्वास म्हणतात. बघा, जीवनाचा प्रवास जर, त्याचा कालावधी, त्याची शिदोरी जर ठरलेली आहे, आयुष्याचा कालावधी जर ठरलेला आहे, मग आपल्याकडे त्याचं प्लॅनिंग नको, नियोजन नको. म्हणजे जर 10वीच्या 12वीच्या वर्गामध्ये शिकणारी मुलं असतात ना, त्यांच्याकडे वर्षभराच्या प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक दिवसाचं, नवे प्रत्येक तासाचं प्लॅनिंग असावं लागतं. त्याला 98, 99 चालायचं असेल, 98, 99 जर चालायचं असेल, 100% त्याला प्रवास करायचा असेल, तर त्याला प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करावं लागतं. मला आज काय करायचंय, बेभरवशानं तो 10वीमध्ये चांगल्या मार्काने येणार नाही, मग त्याला प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करावं लागतं. आपल्याला माहिती नाही, मला आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये एवढे दिवस आहे, क्षणभंगुर नाही भरवता, हे माहिती आहे आपल्याला. जव हे काळा नाळाचे तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. आपल्याला माहिती आहे
मग प्रत्येक दिवसाचं गणित आपल्याला कळलं पाहिजे, प्रत्येक दिवसाचं नियोजन करता आलं पाहिजे. मला दिवसामध्ये जर 12 तास 24 तास दिले तर त्या 24 तासामध्ये मी नामस्मरण किती करतोय, जप किती करतोय, साधना किती करतोय, महिन्यातून किती दिवस मी अनुष्ठान करतोय. आपला सगळं बेभरवशी काम आहे. आला दिवस आपला लोटायचा आहे, साधनेत किती काळ जातोय याचं प्लॅनिंग असेल तोच साधक यशस्वी होईल जीवनामध्ये. तोच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये शेवटच्या म्हणजे हे उगतच नाही म्हटलं यादासाठी केला होता, त्याचा उगतच नाही म्हटलं. म्हणजे अट्टहास म्हणजे प्रयत्न. प्रत्येक क्षण जर त्या अट्टहासानं त्या प्रयत्नानं घालवला तर शेवटचा दिवस गोड व्हावा. आता 1-2 दिवसानं शेवटचा दिवस गोड होईल का? त्यांनी म्हटलंय जिथं नामदेव महाराजांनी म्हटलं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मीची तपश्चर्या आहे त्याच्या मागे. आणि इकडे आपण लगेच पाहतोय, सहज पाहतोय, ताबडतोब पाहतोय. त्या शबरी मातेचं एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल. शबरी मैयाचं वयाच्या 8व्या वर्षी तिच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या 8व्या वर्षी आणि वयाच्या 72व्या वर्षी अंथरुणावर पडली ती. वयाच्या 72व्या वर्षी भगवान प्रभू श्रीरामानं तिला दर्शन दिले. 8व्या वर्षापासून 72व्या वर्षापर्यंतचा प्रवास पहा. किती खडतर तपश्चर्या असेल जीवनाची, किती खडतर प्रवास आहे. हा सगळा प्रवास अत्यंत खडतर आहे त्या शबरी मैयाच्या जीवनात, अत्यंत खडतर आहे. 8 दिवस ती झाडाच्या शेंड्यावरती टोकावरती बसायची, फक्त रात्री प्रवास करायची आणि दिवसा झाडाच्या टोकावरती जाऊन बसायची. एकदा रात्र झाली की खाली उतरायचं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची. 8व्या दिवशी एका झाडाच्या टोकावरती बसली असताना पहाटे पहाटे तिने खाली उतरले. खाली पाहते तर एक झोपडी, त्या झोपडीच्या सभोवती तिने साफसफाई केली आणि सडा रांगोळी करून पुन्हा उजाडलं म्हणून ती वरती जाऊन बसली. ती झोपडी म्हणजे एका महान ऋषींचा आश्रम आहे, मतंग ऋषींचा आश्रम आहे. एक दिवस मतंग ऋषीनं तिला विचारलं, बेटा कोण तू? हिनं सगळा घडलेला प्रवास सांगितला, घडलेल्या घटना सांगितल्या. आणि मग मतंग ऋषीनं तिला शब्द दिला, बेटा भगवान श्रीराम प्रभू तुला एक दिवस या झोपडीमध्ये दर्शन द्यायला येते. मी माझे काही सहकारी घेऊन पुढे हिमालयाकडे तपश्चर्या करायला चाललो. या आश्रमाची जबाबदारी मी तुझ्यावरती देतो. आणि त्या दिवसापासून ती वाट पाहायला लागली. किती वाट पाहिली हो, किती वाट पाहिली? 72 वर्ष. आपण 2 मिनिटं रस्त्यावर थांबू, वाट पाहू. अरे तुझ्यासारखे शेकडो भेटतील, वाट पाहत नाही. 72 वर्ष वाट पाहिली. म्हणून प्रभू श्रीरामांचं दर्शन आहे एवढं सहज नाही, एवढी साधना असावी लागते जीवनामध्ये. मला हे म्हणायचं होतं, मने वाचा करणी दयांची भजने देवाची या वाहणी, तयाचे शरीर जाता क्षणी देवाचे झाले. म्हणून त्याचं फळ आहे ते मरणा ऐली तकडे, मज मिळवून गेले पुढे. ते कुठे जाणार आहे? जातीला केवी, ते आणखीन कुठे जाणार आहे? ते माझ्याच स्वरूपाला येऊन. मी हा सगळा पसारा, सगळा प्रबंध आपल्यासाठी का केला समोर? त्याचं कारण वैकुंठवासी हरिभक्ती परायण तात्यांना खूप भजनाचं वेळ, खूप भजनाचा छंद. आपण पाहत आलोय तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये एक आदर्श परिवार म्हणून या परिवाराकडे पाहिलं जातं. संप्रदायाची, अध्यात्माची, परमार्थाची श्रीमंती तुम्ही कुटुंबाने आजपर्यंत जोपासलेली आहे. मी पाहतोय 2-3 पिढ्या तुमच्या या कुटुंबाच्या पाहतोय की पिढ्यानपिढ्या एक सांप्रदायिक वारसा आहे तुमच्या या कुटुंबात. किती राजवाडे असतील, किती बंगले असतील, किती गुंतवणूक असेल, हा विषय व्यवहारात नाही. मी त्या नजरेनं कधीच पाहणार नाही, बघणारही नाही. पण जी सांप्रदायिक धारणा आहे, सांप्रदायिक वारसा आहे, जो सांप्रदायिक विचार आहे, एक संतांचा अत्यंत एक उंचीचा जोपासलेला विचार आहे. विचाराला पण उंची पाहिजे. मी पाहतो गडगंज श्रीमंत माणसं पण अशा दरिद्री विचाराने जगतात, कीव करावीशी वाटते.
अरे कोण बघायला येतं तुमच्याकडे किती आहे? कमीत कमी विचाराला तरी उंची ठेवा. एक चांगल्या सुसंस्कृत विचाराने जगणं किती जगायचंय. उद्या बोलावणं आलं तरी निघावं लागेल, पण स्वच्छ आणि चांगल्या विचाराने जगणं, या विचारावरती आपल्या जीवनाची उंची अवलंबून आहे. समाजातली जी प्रतिष्ठा आहे, समाजाची जी ओळख आहे, ही विचारावरती ओळख आहे. कीर्तनकार 2 तास त्या गादीवरती उभा असतो. त्यांना उभं राहण्यासाठी एक गालिचा अंतरलेला असतो. किती वेळ जिथपर्यंत त्यांचं बोलणं चालू आहे तिथपर्यंत त्यांच्या पायाखाली तो गालिचा आहे, चादरी आहे. कीर्तन झालं की रस्त्यामध्ये, गल्लीमध्ये, चिखळा मातीमध्ये कीर्तनकार 2 तास जरी उभा राहिला तरी त्याच्या पायाखाली कोणी गादी घेऊन येणार नाही, तिथं कोणी गालिचा घेऊन येणार नाही. कारण संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये व्यक्तीचा आदर करण्यापेक्षा व्यक्तीच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा आहे. समाज नेहमी व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो, व्यक्तीचा आदर करत नाही. या व्यक्तीसारख्या शेकडो व्यक्ती असतील, पण ठळक काही व्यक्तींचा आदर केला जातो. त्याला कारण त्या व्यक्तीच्या विचाराची उंची, त्याला थिंकिंग स्टेट म्हणतात. एक विचाराला उंची आहे जीवनाला. आणि या परिवाराकडे मी कित्येक वर्षानुवर्षे पाहतोय. नंतरची पिढी पण त्याच मार्गाने वाटचाल करताना पाहतोय. हे या कुटुंबानं सांभाळले. कौटुंबिक बांधिलकी तिला म्हणतात. कौटुंबिक बांधिलकी जोपासा. समाजाला माझं सांगणं असतं रोज कीर्तन प्रवचनामध्ये, एक कुटुंब व्यवस्था आहे. या देशामध्ये एका व्यवस्थेतून एक व्यवस्था जन्माला येते. पहिल्यांदा विवाह ही व्यवस्था, विवाह व्यवस्थेतून कुटुंब व्यवस्था उदयाला येते, कुटुंब व्यवस्थेतून समाज व्यवस्था उदयाला येते, एका व्यवस्थेतून एक व्यवस्था जन्माला येते. तुम्ही समाजशास्त्र या शास्त्राचा स्वतंत्र अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, एका व्यवस्थेतून एक व्यवस्था जन्माला आली. 2 तासापूर्वी आपण घरी होतो म्हणजे कुटुंब व्यवस्थेत होतो. 2 तासानंतर आपण इथे कार्याला आलोय म्हणजे आपण समाज व्यवस्थेत आलोय. आता आपल्याला समाज व्यवस्था स्वीकारायला पाहिजे. आपल्या घरी आहोत, उंबरठ्याच्या आत आहोत, आपण कसंही राहिलं वागलं तरी चालतं, आपल्या घरी आहोत. पण समाजामध्ये येतो त्यावेळेला सामाजिक बांधिलकी त्याला स्वीकारावी लागते. मला इथे गमतीचे दृष्टांत सांगणं चुकीचं वाटतं. हॉटेल घरी बसल्यानंतर आपण घरातले पदार्थ, काही डोसा असेल, नाश्ता असेल, कसंही तोडून मोडून खाल्लं तरी चालतं. आपल्या घरात आपण आहोत, तिथं कोण बघायला येतंय. पण तेच पदार्थ जर हॉटेलमध्ये खायचे असतील तर हॉटेलच्या टेक्निकनी खावं लागतं. लक्षात आलं का? घरातली जर इडली खायची असेल हाताने तोडून मोडून कशी खाल्ली तरी चालते. पण तिथे खाल्ल्यानंतर पहिल्यांदा प्लेट आल्यानंतर त्या प्लेटमध्ये 2 चमचे येतात. ते सगळीकडेच येतात म्हणा. ते 2 चमचे येतात. एकाने तोडायचं असतं, एकाने असं खायचं असतं. हे 2 चमचे 2 प्रकारची कामं करतात. एक चमचा कायम तोडाचाच काम करतो. त्यांनी तेच केलं आयुष्यामध्ये, फक्त तोडायचं काम केलंय. एकाने मात्र सुंदर असं भरवायचं काम केलंय. एक किती छान काम करतो बघा. दोघांचं नाव एकच आहे, पण एक उचलतो आणि छान असं आपल्या तोंडात घालतो. काही काम आहे त्याचं. आणि एक मिनी जीसीपी तीच करतोय. बघा मग शिकायला मिळतं या गोष्टी. तिथे त्या टेक्निकनी खावं लागतं का? आपण समाजामध्ये आहोत, आपण हॉटेलमध्ये आहोत, आपण अंगणामध्ये आहोत, आपण उत्तर कार्याला आहोत. ही समाज व्यवस्था आहे आणि सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक बांधिलकी स्वीकारावी लागते. मी पाहत आलोय, तात्या या भावंडांच्या मध्ये सगळ्यात लहान आहे. पूर्वीच्या काळात सगळ्या लहानाला तात्या म्हटलं जाईल. नाव पण कार्यावरती अवलंबून असायची. प्रपंचाची, संसाराची जबाबदारी जे व्हायचे, शेतीभातीचं काम, म्हणजे संसाराचा, प्रपंचाचा गाडा जे हाकलायचे, गाडीबा, बरोबर ना, त्यांना गाडीबा म्हणायचे. एखादा कोणीतरी कामगार असेल त्याने ते करायचं. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या कुटुंबामध्ये ठरलेल्या असायच्या. या कुटुंबामध्ये तात्या सगळ्यांच्या आवडीचे, त्याच्यामध्ये आवडीनं सगळे तात्याला तात्या म्हणायचे. नियतीनं क्रम लावताना कसा लावलाय बघा ना.
देवानं परमेश्वरानं करम लावताना कसा लावलाय? एक भाऊ सगळ्यात धाकला ज्या वेळेला जातो, थोरले भाऊ समोर आहेत आणि थोरल्या भावंडांच्या मधून सगळ्यात लहानांचा प्रवास सुरू होतो, त्यावेळेला थोरल्या भावंडांना काय वाटत असेल? भावाचं प्रेम आहे. मी नानांच्याकडे पाहतोय, आपांच्याकडे पाहतोय, मी बरेच दिवस या सगळ्या भावांच्याकडे पाहतोय. मी ज्या दिवशी आलो ना त्या दिवशीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं निरीक्षण करत होतो, ऑब्झर्वेशन करत होतो. ज्या वेळेला रक्ताचा एक भाऊ आपल्याला सोडून जातो ना त्यावेळेला त्या भावंडांचं जे दुःख आहे ते जगा वेगळं. आणि हे या कुटुंबानं सांभाळले. विशेष म्हणजे माझी विनंती आहे, प्रवचनातून तुम्हाला फार जरी नेता आलं नाही तरी काही हरकत नाही, पण काही गोष्टी जाणीवपूर्वक 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यांनी जर भाऊ भावाला भेटले ना तर दोन्ही भावांचे डोळे अश्रूनं असे भरले पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे, तात्या किती दिवसानं दिसतोस रे तू? तात्यानं म्हटलं पाहिजे, अरे नाना होताच कुठे तू? नानानं म्हटलं पाहिजे, अप्पा किती दिवसानं दिसताय तो तुम्ही? भाऊ भावांच्याकडे एकमेकाकडे पाहिल्यानंतर डोळे भरून आले पाहिजे. त्याला भावंडाचं प्रेम म्हणतात. भावंडाचं प्रेम. अरे वाट पाहिली पाहिजे वर्षभरामध्ये, कधी एकदा दिवाळीचा सण येतोय, वाट पाहिली पाहिजे दादानी आणि वाट पाहिली पाहिजे बहिणीनं. त्याला भावंडाचं प्रेम. 4 दिवसापूर्वी त्या भाऊबीजेच्या दिवशी मला एक प्रसंग ऐकायला भेटला. अक्षरशः मला धडकी बसली, अक्षरशः मला हवेत उडाल्यासारखं एक सत्य घडलेला प्रसंग. 2 लहान मुली पुढच्या म्हणजे फ्लॅटच्या बिल्डिंग मध्ये त्या तिथे समोर खेळत होत्या. 2 लहान मुली. मी आपला शांतपणे पाहतो त्या 2 मुलींकडे. खेळता खेळता एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते, 7-8 वर्षाच्या मुली त्या, खेळता खेळता ती एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते, अगं जातो तो, आईनं हाक मारली, मी जातो. ती म्हणते कुठे चालली? ती मुलगी त्या मुलीला म्हणते, अगं आज माझा मामा आलाय म्हणून मी घरी चालले. ती गेली निघून आणि ही मुलगी घरी धावत आली. धावत येऊन ती आपल्या आईला म्हणते, आई आपला मामा कधी येणार ग? ती आई तिला म्हणते, नाही येणार ग मामा, आपला मामा नाही येणार ग. ती लहान मुलगी स्वच्छ मनानं प्रश्न विचारते, आई का येणार नाही ग? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आईकडे उत्तर नव्हतं. आई म्हणते नाही येणार. मुलगी म्हणते 4 मामा असून पण एक पण मामा येणार नाही येणार. का येणार नाही? एवढं बोलल्यानंतर घळा तिच्या डोळ्यातून अश्रू आले. घळा डोळ्यातून अश्रू आले. नाही मामा येणार, त्याला मीच गुन्हेगार आहे, मीच त्याला दोषी आहे. बेटा, मामा त्यावेळेला म्हणत होता, त्यावेळेला माझा हव्यास आणि आसक्ती वाढली. मी ऐकलं नाही कोणाचं. 2-5 वर्षामध्ये दिलेले घेतलेले सगळे संपून गेले, पण रक्ताचं नात्र मात्र आयुष्यातलं कायमच संपून गेलंय. अरे एवढी तकलादू नाती आहे, ज्याचे सौदे व्हावेत, ज्याचे व्यवहार व्हावेत, एवढी तकलादू नाती. अरे रक्ताची नाती. एका मायेनं, एका आईनं, एका पिंडातून जन्माला दिलंय, घातलंय. एवढी नाजूक आणि तकलादू नाती झाली आपली. शिका, घ्या, या कुटुंबाकडून काहीतरी घ्या. बघा ना भावंडांची नाती आहे. यांनी अजूनही अंगणा असा मोकळा ठेवलाय, नाहीतर प्रत्येकाला स्वतंत्र करता आला असता. पण पाहिजे सगळ्यांनी बाहेर निघाल्यानंतर एकमेकाला हाक मारायला पाहिजे. हे जोपासलंय. भावंडांचं प्रेम आहे. आज काय झालंय जगाच्या बाजारामध्ये, दिवसेंदिवस या गोष्टी कालबाह्य होत चालल्या आणि वरती फुशारकी करतात माणसं. वरती छातीला हात लावून अभिमानानं सांगतात, आम्ही सुधारतो. अरे आम्हाला सांगा तरी सुधारणावाद कशाला म्हणतात? सुधारण्याची व्याख्या तरी सांगा. घराच्या दारामध्ये एखादी किमतीची महागडी गाडी आली म्हणून सुधारलो. झोपडी होती त्या ठिकाणी राजवाडा बांधला, पॅलेस बांधला, एखादा बंगला बांधला म्हणून सुधारलो. आम्हाला सुधारण्याची व्याख्या तरी सांगा. सुधारण्याच्या नादामध्ये आमची नैतिकता, आमची नीतिमूल्य जर ढासळत असतील तर ही सुधारणा म्हणायची का? आमच्या जीवनाला काही नीतिमूल्य आहे.
त्या जीवनाची नीतिमूल्य जोपासणं याला सुधारणं म्हणतात. लक्षात आलं? तात्यांचं जाणं या कुटुंबाला एवढं धक्कादायक आहे. खरं म्हणजे तात्यांच्या जाण्याला आणखीन एक मूळ कारण असावं असा एक माझा प्रयास आहे, माझा अंदाज. मी पाहत आलोय 3 महिन्यापूर्वी पोटचा गोळा ज्या वेळेला तात्यांचा गेला ना, त्यावेळेला तात्या खरंच त्या दिवसापासून डिप्रेशन मध्येच गेले. 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी जाणारी मुलगी, त्या बापाला माहिती असतं उद्या तर परत येणार आहे, ती आज चालले उद्या परत येणार आहे. तरी पण 1000 माणसामध्ये उभा असणारा बाप त्याला तेवढं सहन होत नाही, तेवढा धक्का त्याला असह्य होतो. तो बाकी सगळं सहन करतो, लाखोचा कर्जबाजारी होतो, पोरीसाठी काहीही करू शकतो बाप. तो लाखो रुपये कर्ज डोक्यावर घेईल, पण ज्या वेळेला पोटचा गोळा जातो ना, त्यावेळेला तो कधीच ही गोष्ट सहन करतो. गावातली शहाणी सुरती मित्रमंडळी येतात, त्याच्या हाताला धरतात, ते सांगतात अरे उद्या येईल ना तुझी पोर, उद्या येणार आहे, ती लग्न होऊन फक्त चाललंय आहे ना तुझ्या समोर आयुष्यभर. म्हणून शहाणा बाप पोरीला हाकेच्या अंतरावर देतो. त्याला माहिती आहे माझ्या जीवनाला खरा आधार आणि खरा दिलासा जर कोणाचा असेल तर पोरीचा दिलासा. दिवसभरामध्ये 4 फोन असतात. पप्पा गोळ्या घेतल्या का हो वेळेवर तुम्ही? मला माहिती तुम्ही वेळेवर गोळ्या घेत नाही, वेळेवर खात नाही, घरातून निघताना खाऊन निघा. हे फक्त पोरीनेच सांगावं, हे फक्त लेकीनच सांगावं. म्हणून बाप शहाणा काय करतो, घराच्या मागच्या दारात निघून पोरीला हाक मारून, घराच्या मागच्या दारामध्ये निघून एका हाकेवरती एखादी लेक हाक मारून येईल एवढ्या अंतरावरती ठेवतो. पुढच्या दारात जरी आलो तरी एखादी लेक हाक मारून पुढे आली पाहिजे तेवढ्या अंतरावरती ठेवतो. लेकरांचं नातं, मुलगी हा एक पोटचा गोळा आहे. 3 महिन्यापूर्वी अंजू गेली ना, त्यावेळेला ह्या कुटुंबाला तो धक्का लागला. आमचा अशोक असेल, आमचा समीर असेल, केवळ 2 भावापुरती अंजू नव्हती. अंजूसाठी या कुटुंबातली सगळी भावंड अजूनही सावरली नाही. अजूनही मी पाहतोय, अजूनही सावरली नाही. त्यांच्या स्टेटस पाहिलं, त्यांचा डीपी पाहिला, अजूनही अंजूचे फोटो मी पाहतोय. का? आजचं उद्या बदललं नाही त्यांनी त्यांच्या मनामध्ये. त्यांनी मोबाईलच्या स्टेटस वरती नाही ठेवला तो फोटो, अंजूचा फोटो त्यांच्या हृदयाच्या स्टेटस वरती ठेवलेला आहे, त्यांच्या अंतःकरणाच्या डीपीला ठेवलेला आहे तो फोटो. मी त्या दिवसाचा आमच्या किशोर पाटलांचा तो एक मेसेज पाहिला होता. अंजूचा फोटो आजही याच्या हृदयावरती कोरलेला आहे सगळ्या भावंडांच्या. अंजू म्हणजे या कुटुंबाचा एक अत्यंत सालस असा एक घटक आहे. अंजू म्हणजे या कुटुंबाला दिलेलं एक वरदानच म्हणा. परमेश्वराने एक चांगली गिफ्ट दिली होती या कुटुंबाला. ज्या दिवशी अंजू गेली त्या दिवशी मी अप्पांना पाहिलं. रडता येत नाही म्हणून शहाणाच होता बाप, फक्त घुटके गिळतो नसतो, आतल्या आत धडपडतो, आपल्या आत तळमळतो. काय करणार, कुणाला सांगणार? शहाण्या माणसाने कुणाशी बोलायचं, कुणाला सांगावं? आणि मग त्या दिवसापासून जे आप्पा तात्या दोलायमान झाले ते कालच्या दिवसापर्यंत 12-13 दिवसा त्या क्षणापर्यंत पाहिले. त्यांचं बोलणं कमी झालं, त्यांचा आहार कमी झाला आणि करता करता पोरगी गेले त्याच मार्गाला मी पण निघावं असं आप्पा तात्यांना वाटायला लागलं. अंजुनी जो रस्ता धरलाय मी लेकीनं पुढे चालावं आणि बापाने त्याच मुलीनं दाखवलेल्या रस्त्याने पावलं टाकावी. आता मला असं वाटतंय अंजू पुढे चालते आणि तात्या मागे चालताय. तात्या हात मारत असतील, अंजू थांब ग, मला कोणी यायचंय, अंजू थांब ग थोडस, तिथे थांबली म्हणजे मी तुझ्या जवळ येईल. 3 महिन्याचं तर चालण्याचं अंतर आहे का, जास्त अंतर नाही. आणि आता हाक मारताय, थांब आपण दोघे सोबत निघूया.
किती आघात आहे या परिवाराला. वडील बहीण जाण्याचं दुःख स्वीकारतोय न स्वीकारतोय. तेवढ्यामध्ये वडील जाण्याचा, तात्या जाण्याचा आघात नेमका, तेवढंच डोंगर नेमका या ठिकाणी दुःखाचा कोसळला. बहीण जाण्याचं, अंजू जाण्याचं दुःखातून हे कुटुंब सावरते नाही सावरते, तर हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आता मात्र मला संतांच्या परिभाषेमध्ये देवाशी भांडावं लागेल, संतांच्या परिभाषेमध्ये देवाशी वाद करावा लागेल. काही कळतच नाही. का बरं नामदेव महाराजांनी असं म्हटलं, अरे तुझा माझा कार्य वैरा का? कुठल्या जन्मातलं वैर आहे? आम्ही देवधर्म करतोय, परमार्थ करतोय, चांगल्या मार्गाने चालतोय, दान धर्माला कुठे कमी पडलो नाही. मग तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी. कुठल्या जन्मातलं हे वैर आहे? या दुःखाचे डोंगरच्या डोंगर आमच्यावरती तो घालतो. बळे बांधोणी या देशी काळा हाती, अशी काही चित्ती आले तुझ्या. अरे आयुष्यभर देवा तुझ्यासाठी आम्ही देवा तुझी केली होती आशा. आम्ही आयुष्यभर तुझी अपेक्षा केली होती, आशा केली होती. तुझी पूजा अर्चा करतोय, तुझा परमार्थ करतोय, तुझे देवधर्म करतोय, तुझी तीर्थयात्रा करतोय, म्हणून तू आमच्या पाठीशी आहेस असं वाटलं होतं. पण दुःखाचे डोंगर दाखविशी. आता मात्र संत नामदेव महाराजांनी शेवटचा जाब विचारला, देवा नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाहीतरी जीव घ्यावा माझा. कुठल्या जन्मातला वैर आहे हा? न्याय कुठला? काय नियतीकडे न्याय आहे की नाही? काय न्याय अन्यायाच्या दोन बाजू आहेत की नाही? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा मान वाढवला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. काय न्याय आहे का ना तुझ्या दारात? जनाबाईनं देवाला जाब विचारला. मला वाटते आजही या नियतीशी भांडावं लागतं. ज्याची कुटुंबाला गरज आहे, ज्याची देवाला गरज आहे, समाजाला गरज आहे, धर्माला गरज आहे, देशाला गरज आहे, ज्याची खरंच गरज आहे, अशी माणसं नियती अल्प काळामध्ये त्याला घेऊन जाते. आणि कधी कधी ज्यांची गरज संपलेली आहे, गाव वाट पाहतो, कधी कधी अख्खा गाव वाट पाहतो, कधी जातंय कधी मरतंय, ती जायला तयार नाही. बघा साहित्यामध्ये दोन शब्द आहेत, विधायक आणि विघातक. देवानं अल्प काळ जगवलं तरी चालेल, देवानं कमी आयुष्य दिलं तरी चालेल, पण ते जगणं विधायक पाहिजे, विघातक नकोय. विघातक जगणं आणि विधायक जगणं. आज माणसामध्ये विध्वंस प्रवृत्ती वाढीला लागली. व्यष्टी विचाराचं जगणं वेगळं आहे आणि समष्टी विचाराचं जगणं वेगळं आहे. समष्टी विचारानं वावरणारा माणूस फार कमी पाहायला मिळतो. आज व्यष्टी विचारधारा माणसाच्या रक्तामध्ये एवढी वाढली, जणू त्याचा ब्लड ग्रुप त्याचाच पडला. व्यष्टी विचार मला कळालं पाहिजे. स्वार्थी विचाराचं रक्त एवढं वाढीला लागलंय, मला मिळालं पाहिजे, माझं भरलं पाहिजे, मला मिळालं म्हणजे झालं. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, त्याच्या पुढचा एक समष्टीचा विचार आहे. न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा. म्हणून सज्जनो, कुटुंबातली एक व्यक्ती ज्या वेळेला जाते त्या कुटुंबाला होणारे आघात, कुटुंबावरती आलेलं संकट, व्यक्तीच्या जाण्याचा हा आघात म्हणजे मोठा आघात. या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख वेगळं आहे. बघा तुम्ही थोडंसं बारकावेनं जर मानसशास्त्रीय दृष्ट्या निरीक्षण केलं, 12-13 दिवस काही वाटणार नाही. आमचा अशोक दादा आहेत, आमचा समीर आहे, 12-13 दिवस काही वाटणार नाही. उद्या घर रिकामं होईल. मी त्या दिवशी आल्या थोडासा विषय बदलून अशोकला विचारलं, काही रजा टाकली का? 2 महिने तेच चाललंय. नोकरीचं काय? 2-3 महिने तेच चाललंय. हा, कसं काय करत असेल हे सगळं? ह्या पोरांना विचारा. कारण एकावरती एक या जबाबदाऱ्या येत असताना आता 12-13 दिवस संपतील आणि उद्या घर मोकळं. आणि मग तात्यांच्या आवडीच्या मुली, लाडाच्या मुली जायला निघतील आणि मग समोर मात्र अंजू धावतील.
ती प्रतिमेमध्ये दिसेल, ती फोटोमध्ये दिसेल. नोकरी धंद्याच्या निमित्तानं प्रत्येकाला आपापल्या मार्गाने जाणं आहे. मग मात्र तात्यांची जागा कायमची रिकामी दिसेल. ती खुर्ची, तो बेड, ते अंथरूण, बसण्याचा कठडा, बसण्याची जागा हे कायमचे आपल्याला जाणीव करून देतात. माझा तर असा अंतर्भाव आजही म्हणतोय, माझं मन, माझा अंतर्भाव आजही असं मला जाणीव करून देतोय. कुठेतरी तात्या बसलेले असावे, या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बसलेले असावे. या कुटुंबाशी माझं परमार्थिक दृष्ट्या खूप जवळचं नातं आहे. मी सगळ्यांची नावं घेऊन सांगेन, खूप जवळचं आहे. आज तात्याला असं वाटलं असेल भाईंचं प्रवचन आहे, कोपऱ्यामध्ये खुर्ची टाकून बसावं, ऐकावं. अंतर्भाव माझा ही जाणीव करून देतो. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. प्रवचन झाल्यानंतर या दोन्ही मुलांच्या, चारी भावंडांच्या डोक्यावरती एक पागोट्याचं छत्र आपण ठेवणार आहोत. का? आम्ही तात्या जरी गेले तर आम्ही तुम्हाला आधार देण्यासाठी या ठिकाणी आहोत. मुलींचं दुःख वेगळं आहे. वडील जाणं म्हणजे मुलींच्या आयुष्यामध्ये खूप मोठा धक्का. कोपऱ्यामध्ये जाऊन अंधारामध्ये लपून हातामध्ये 2 500ची नोट गुपचूपपणे हातात घालणारा बाप असतो. बाकी सारं तुम्ही मोजू शकता, बाकी सारं ओळखू शकता. आयुष्यामध्ये वडिलांना ओळखणं, बापाला मोजणं खूप अवघड आहे. महाभारतामध्ये धर्मराजांनी यक्षाला उत्तर दिलं होतं. यक्षाने विचारलेल्या प्रश्नाचं कुणालाच उत्तर देता आलं नाही, म्हणून त्याला यक्ष प्रश्न म्हणतात. कुणालाच उत्तर देता आलं नाही, पण धर्मराजाने उत्तर दिलं. धर्मराजाला यक्षाने प्रश्न विचारला, या जगामध्ये आकाशापेक्षा मोठा कोण आणि पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण? एका सेकंदामध्ये धर्मराजाने यक्षाला प्रश्न विचारला. या जगामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे ती माता आहे आणि आकाशापेक्षा मोठा आहे तो पिता आहे. वडील आकाशापेक्षा मोठे आहे. आकाशाला मोजता येतं का? नाही मोजता येत. मग आकाशाला जर मोजण्याचं परिमाणच नाही, मापच नाही, मग वडिलांना कसं मोजणार? वडिलांना कधी मोजू शकत नाही. वडिलांना मोजण्याचं मापच नाही. माप काढणारी पोरं असतात, हा त्यांचा अज्ञान आहे. तुम्ही कोण त्यांचा माप काढायला निघाले? वडिलांना मोजू शकत नाही. मी अलीकडच्या नवीन भाषेमध्ये सांगू का? तुम्ही सगळ्याचा नाद करू शकता, बापाचा नाद नाही करायचा. वडील आहेत. आणि माझं तर पोरांना सांगणं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत वडिलांना आनंदानं जगू द्यायचं. त्याच्याच मस्तीमध्ये, त्याच्याच छंदामध्ये, त्याच्या आनंदामध्ये जगून द्यायचं. बापाला स्वाभिमानानं मरता आलं पाहिजे. बापाचा मृत्यू देखील असा स्वाभिमानानं पाहिजे. माझं बोलणं कदाचित या तुम्हाला पटेल न पटेल, पण तात्यांचं जाणं हा एक मोठा आदर्श आहे. योग्य वेळी यायचं आणि योग्य वेळी निघायचं. धन्य शुद्ध जाती घरी लवकर परिचित. कुठे कितपत थांबायचं नाही. कशासाठी थांबायचं? योग्य वेळी यावं आणि योग्य वेळी जावं. अंथरुणावर वर्षानुवर्ष तडफडतात माणसं, वर्षानुवर्ष वाट बघावी लागते. तोंडाने उघडपणे माणसं बोलायला लागली. सगळ्यांच्या चिठ्ठी आल्या, अजून यांची कुठं चिठ्ठी राहिली? तात्यांनी नाही असं कधी करू दिलं. सहज यायचं आणि सहज जायचं. जाणं पण किती स्वच्छंदीपणानं आहे. आज ना उद्या मुलं सावरतील, कुटुंब सावरेल. ज्या भगिनीचं सौभाग्य गेलेलं असतं ती शेवटच्या श्वासापर्यंत सावरत. मुलं सावरतात, मुली सावरतात, कुटुंब सावरतं. मी अशा काही भगिनी पाहिल्यात ज्यांच्या कुंकवाचा हक्क काढून घेतलाय, ज्यांचं परमेश्वराने सौभाग्य काढून घेतलंय. वर्ष 2-2 वर्ष घराचा उंबरठा ओलांडून त्या समाजामध्ये यायला तयार. अशा मी भगिनी पाहतो. कोणाला दाखवायचा हा करंटा कपाळ? कोणाला दाखवायचं? आयुष्यभर खाली मान घालून वावरणाऱ्या मी काही भगिनी पाहतो. सावरता येत नाही अशा भगिनीला. आमची ती ज्येष्ठ भगिनी, तिने कसं सावरायचं? प्रत्येकाचं या कुटुंबाचं दुःख वेगळं आहे. तात्यांचं जाणं म्हणजे या कुटुंबाला मोठा धक्का आहे.
संप्रदायाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून आपल्या जीवनाची वाटचाल, आपल्या जीवनाचा प्रवास करता 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 13